महाराष्ट्र कृषी केंद्र बेमुदत बंद. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात ॲग्रो डीलर्स यांनी दुकाने बंद करून दिला पाठिंबा. ऐन खरीपात शेतकऱ्यांपुढे संकट. बेमुदत बंदचा आजचा तिसरा दिवस. खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर असोसिएशनने प्रलंबित मागण्या आणि जाचक नियमांच्या निषेधार्थ नांदगाव शहरात व तालुक्यात विक्रेत्यांनी दुकाने बंद करून निषेध नोंदविलाय. 27 एप्रिल पासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत बंदमध्ये नाशिक जिल्हा नांदगाव ॲग्रो डीलर्स उतरलाय. असोसिएशनने संपाला पाठिंबा दिला असून जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने बंद ठेवलेली दिसून आली. मे महिन्यात खरीप हंगामाची तयारी सुरू होते. अशा वेळी दुकाने बंद राहिल्यास शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याने शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. शासनाच्या नवीन साथी ॲपमधील जाचक अटींना असोसिएशनचा विरोध. रासायनिक खतांवरील डीलर मार्जिनमध्ये वाढ आणि कंपन्यांची सक्तीची लिंकिंग थांबवण्याची आग्रही मागणी. सॅम्पल फेल झाल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तरतुदीला कडाडून विरोध. प्रस्तावित सीड ॲक्ट व इन्सेक्टिसाइड ॲक्टमधील जाचक अटी व HTBT कॉटन सीड बाबतही अनिश्चितता. विक्रेत्यांच्या अस्तित्वाचा लढा. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विक्रेत्यांच्या अस्तित्वासाठी हा लढा अनिवार्य आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कृषी व्यावसायिक भरडला आहे. म्हणूनच आम्ही आता बेमुदत बंदचा निर्णय घेतलाय. आंदोलनात सहभागी होत आहोत असे नांदगाव ॲग्री डीलर्स अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वच डीलर्स, विक्रेते, दुकानदार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ॲग्रो डीलर्स व नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स यांच्या आदेशान्वये नांदगाव तालुक्यातील सर्व ॲग्रो डीलर्सचे पदाधिकारी, सर्व सभासद आणि सर्व दुकानदार आम्ही 27 तारखेपासून आमच्या व्यापाऱ्यांच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी झालेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने जे काही बियाण्याच्या संदर्भात, खताच्या संदर्भात आणि कीटकनाशकाच्या संदर्भात जे नियम लागू केलेले आहेत ते नियम हे अतिशय जाचक आहेत, जे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अडचणीचे आहेत, दुकानदारांच्या दृष्टिकोनातून आहेच आहेत. आम्ही गेल्या 50-60 वर्षापासून आमचा व्यवसाय हे सर्व लोक करत आहोत. आतापर्यंत आमच्या लोकांनी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची अडचण होईल अशा पद्धतीने काम केलेलं नाही आहे. शेतकऱ्यांना चुकीचं खतं किंवा बियाणे किंवा औषधं दिलेले नाही आहेत. या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असून सुद्धा या सरकारने जे काही नवीन नियम टाकलेले आहेत आणि त्यात शेतकऱ्यांना जे आवश्यक असलेले रासायनिक खत, त्याच्याबरोबर अनावश्यक जी खतं दिलेले जातात की जे शेतकऱ्यांना आवश्यक नाही आहे असे शेतकऱ्यांसाठी ते खतं दिले जातात, ते अतिशय चुकीचं आहे. त्याच पद्धतीने बियाण्याच्या संदर्भात जे नवीन नियमावली केलेली आहे त्या नियमावलीमध्ये जर कधी बियाणं थोडं खराब निघालं किंवा काही असेल तर ते विक्रेत्याला जबाबदार धरले जातात. मूळ मुद्दा असा आहे का हे जे बियाणं विक्रीसाठी तयार होतोय त्याला सरकारचे अधिकारी परमिशन देतात, ते परवानगी देतात. त्याच्यानंतर त्याला परवानगी दिल्यानंतर ते बियाणं जर कधी विक्रीला येत असेल तर त्यात ह्या दुकानदारांचा काय दोष आहे? तो पॅकमध्ये आणतो आणि पॅक त्या पद्धतीने देत असतो. त्याच पद्धतीने जे रासायनिक कीटकनाशकं आहे ते जे कंपनी सरकार ज्या कंपन्यांना परवानगी देतं त्याच कंपन्यांचं आणि त्याच परवानगीचं घेतलेलं असलेलं आम्ही औषधं विकत असतो शेतकऱ्यांना. आणि चुकीचं काम कुठलाही दुकानदार करत नाही, कारण त्याने जर एकदा चुकीचं काम केलं तर पुन्हा त्याच्याकडे ग्राहक येणार नाही. आणि जितकी सरकारला काळजी आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या कृषी विक्रेत्याला शेतकऱ्यांची काळजी आहे, कारण तो प्रत्येक त्यांच्याशी जुळलेला आहे. आणि या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे, नांदगाव तालुक्यातल्या सगळ्या कृषी विक्रेत्यांचं म्हणणं असं आहे की सरकारने याच्यावर योग्य तो निर्णय लवकर घेऊन आणि आम्हाला याच्यातून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला कसा माल पुरवता येईल याची आम्ही या ठिकाणी माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब आणि कृषी आयुक्त यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो. शेतकऱ्यांची जी अडचण होत आहे त्याबद्दल आम्ही सगळे कृषी विक्रेते त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव.